सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत दह्यापासून कढी. तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम एक मोठी वाटी दही घेतलेला आहे आणि ते मिक्सरला आता हलवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही ॲड करणार आहे. साधारणपणे मी एक ते 2 ग्लास पाणी इथे घ्यायचं. तुम्हाला ज्या प्रकारची कढी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी घ्या. त्यानंतर मी इथे मिरच्या भिजायला घातलेल्या आहेत आणि खोबरं, जिरं आणि लसूण घेतलेलं आहे. इथे मी लाल मिरच्या भिजत घातलेल्या आहेत, कारण त्यामुळे त्या लगेच मिक्सरमध्ये बारीक होतात. आणि इथे मी हळदही घेतलेले आहे आणि मी दह्यामध्ये 2 लहान ग्लास पाणी घातलेलं आहे. आता इथे आपण लसूण सोलून घेऊया आणि मी इथे खोबरं आधीच चिरून ठेवलेलं होतं. आता इथे मी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि इथे खोबरंही बारीक केलेलं आहे. आणि मिरची भिजत घातल्यानंतर मिरची लगेच बारीक होते, त्यामुळे मी इथे मिरची भिजत घातली होती. आणि आता त्याच्यानंतर मी इथे कढाई घेतलेली आहे आणि गॅस एकदम मीडियमच ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये इथे तेल घालून घेऊया. आणि तुम्ही याआधी कधी कढी खाल्लेली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी इथे 3 छोट्या पळ्या तेल घालून घेतलेलं आहे कढाईमध्ये. आता याच्यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया. आता इथे मी बारीक केलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. मी आता इथे मिरची तळून घेणार आहे. आणि पाण्यातून मिरची काढूनच मग ती बारीक करून घ्यायची. पाणी अजिबात त्याच्यामध्ये राहू द्यायचं नाही आणि मगच बारीक करायची. आणि तुमच्याकडे इथे जर हिरवी मिरची अवेलेबल असेल तर तुम्ही तीही वापरू शकता, परंतु माझ्याकडे हिरवी मिरची अवेलेबल नव्हती म्हणून मी इथे लाल मिरची घातलेली आहे. आणि लाल मिरची ही वाळलेली असते, त्यामुळे ती नीट बारीक होत नाही मिक्सरमध्ये. त्यामुळे मी पाण्यामध्ये भिजवलेली मिरची. आता इथे आपण खोबरं किसलेलं होतं तेही घालून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता आता आपली मिरची नीट भाजत आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरील दुसऱ्या रेसिपी पाहिल्या नसतील तर त्याही नक्की जाऊन पहा. आता मी इथे हळद घालून घेतलेली आहे. तर साधारणपणे मी इथे 1 चमचा हळद घातलेली आहे. आणि आता इथे हे सर्व मसाला नीट हलवून घ्यायचा आणि गॅस मी इथे एकदम मीडियमच ठेवलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या मिरचीला किती छान रंग आलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी आता जे आपण ताक बनवलं होतं ते घालून घेऊया. आणि आता ते हलवून घ्यायचं थोडंसं आणि त्याच्यानंतर साधारणपणे 10 ते 15 मिनटानंतर आपली कढी बनते. आणि गॅस इथे मी मीडियमच ठेवणार आहे. आणि मी दह्यापासून दही तडकाही बनवलेला आहे आणि तीही रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे. तुम्ही जर ती रेसिपी पाहिली नसेल तर तीही नक्की जाऊन पहा. आणि आता या कढीमध्ये आपण मीठही थोडंसं घालून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता 10-15 मिनटानंतर आपली कढी रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.